पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत एनडीएच्या घटक पक्षांची बैठक। देवेंद्र फडणवीस शिंदेंसह अजित पवारही बैठकीत सहभागी। एनडीए घटक पक्षांच्या बैठकीसाठी दाखल झालेल्या नेत्यांचं राष्ट्रीय महासचिव विनोद तावडेंकडून स्वागत। अजित पवारांचंही विनोद तावडेंकडून स्वागत करण्यात आलं। ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पहिल्यांदा मन की बात मध्ये संबोधित करणार आहेत। आजचा 122वा भाग सकाळी 11 वाजता प्रसारित होईल। भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानचे पीएम शहबाज शरीफ 30 मे पर्यंत तुर्की, अझरबैजान, इराण आणि ताजिकिस्तानच्या दौऱ्यावर। द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होणार। फील्ड मार्शल असीम मुनीरकडून काल रात्री डिनर पार्टीचं आयोजन। पंतप्रधान शहबाज शरीफ आणि अध्यक्ष आसिफ अली झरदारी यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्री आणि नेते देखील उपस्थित होते। पाकिस्ताननं पोचलेले आणि आयएसआयच्या दहशतवाद्यांमध्ये फरक नाहीच, पुन्हा हल्ल्याचं धाडस केल्यास परिणाम भोगावे लागतील, अझदुद्दीन ओवेसींचा पाकिस्तानला इशारा। पहलगामच्या हल्ल्यात पर्यटक लढले असते तर दहशतवादी मारले गेले असते। भाजप खासदार रामचंद्र जांगरा यांचं वादग्रस्त विधान। शौर्याची भावना नव्हती म्हणून हात जोडून मरण पत्करलं, जांगरांचं वक्तव्य। पहलगाममधील पीडितांना आणि सैन्याला बदनाम करण्याची भाजप नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू। मल्लिकार्जुन खरगेंची प्रतिक्रिया। तर भाजप नेते एवढा अपमान करत असताना पंतप्रधान मोदी गप्प का? खरगेंचा सवाल। अमेरिकेत काँग्रेस खासदार शशी थरूर यांची न्यूयॉर्कमधील 9/11 स्मृतीस्थळावर त्यांनी श्रद्धांजली वाहिली। यावेळी त्यांच्या नेतृत्वातील सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य उपस्थित। यानंतर थरूर गयानासाठी रवाना। खासदार कनिमोझींच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ मॉस्कोमधील डोमोदेदोवो या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचलं। तिथून ते स्लोवानियातील लुब्लियानात जाणार। खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ कतारमधील दोहामध्ये दाखल झालं। विमानतळावर कतारमधील भारतीय राजदूत विपुल यांनी त्यांचं स्वागत केलं। गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। शहा आज रात्री 9:30 वाजता नागपुरात येतील। सोमवारी शहांचं नागपूर आणि नांदेडमध्ये कार्यक्रम आहेत। डॉक्टर हेडगेवार आणि महात्मा गांधी पुस्तकांचं संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेडकरांच्या हस्ते प्रकाशन। देशासाठी हेडगेवार आणि महात्मा गांधींनी परखड भूमिका घेतली। यावेळी आंबेडकरांची प्रतिक्रिया। महात्मा गांधी आणि हेडगेवार यांची तुलना करण्याची गरज नाही, दोघेही प्रतीक आणि प्रेरणेचे स्रोत आहेत। देश आणि समाजासाठी दोघांचंही उत्कृष्ट काम। संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेडकर यांचं वक्तव्य। मत्स्य आणि बंदरे विकास विभागाकडून M2M बोट आज भाऊच्या धक्क्यावर दाखल होणार। यामुळे नागरिकांना मुंबई मालवणचा प्रवास अवघ्या 4 तासात करता येईल। राज्यभरात इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी। वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी निर्णय घेण्यात आलेला, मात्र आता अटल सेतू समृद्धी महामार्गही करमुक्त। 28 आणि 29 मे रोजी रायगडावर जाणारा पायरी मार्ग बंद राहणार। शिवराज्याभिषेक दिना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षात्मक उपाययोजना करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचा निर्णय। उद्यापासून जंजिरा किल्ला बंद करण्याची पुरातत्व विभागाची घोषणा। जंजिरा किल्ला पाहण्यासाठी प्रवेशद्वाराजवळ उतरताना प्रवाशांची होणारी कसरत लक्षात घेता सुरक्षिततेच्या कारणावरून हा निर्णय। कर्नाक पुलासाठी लागणारा गर्डर टाकण्यासाठी विलंब झाल्यानं कंत्राटदाराला गर्डर टाकेपर्यंत दर दिवशी 20 लाख रुपये दंड। 10 दिवसांच्या विलंबासाठी कंत्राटदाराला 1,80,00,000 रुपयांचा दंड। मुंबईच्या कोस्टल रोड प्रकल्पाचा 7वा आणि शेवटचा भाग प्रभादेवी ते वरळीला जोडणारा अंडरपास मे अखेरीस सुरू होणार। या मार्गामुळे कोस्टल रोडवर सहज प्रवेश मिळेल आणि शहरातील कनेक्टिव्हिटी देखील वाढेल। महाराष्ट्रातील राहुरी शनी शिंगणापूर येथे जोडणाऱ्या नवीन रेल्वे मार्गाच्या बांधकामाला रेल्वे मंत्रालयाची मान्यता मिळाली आहे। शनी शिंगणापूरला जाणाऱ्यांसाठी या रेल्वे मार्गिकेचा फायदा होईल। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वनराणी 4 वर्षांनंतर पुन्हा धावणार। पर्यटकांना जंगलातील निसर्गरम्य जैवविविधतेचा आनंद घेता यावा यासाठी नवीन विस्टाडोम कोचसह वनराणी धावणार। मुंबई पोलीस दलात सैन्याप्रमाणे पिपिंग सेरेमनीद्वारे पदोन्नती झालेल्या पोलिसांचा सन्मान होणार। आयुक्त देवेन भारतींचा आदेश जारी। मुंबईतील पोलीस ठाण्यांमध्ये बालस्नेही कक्षाची स्थापना। अत्याचारित बालक, विधी संघर्षग्रस्त बालक, अल्पवयीन आरोपींना पोलीस ठाण्यात आणल्यास तेथील वातावरण, वर्दीमधील पोलिसांना पाहून ते दडपणाखाली येऊ नयेत म्हणून प्रयत्न।
आरटीओनं ताब्यात घेतलेली शेकडो वाहनं धुळखात पडली आहेत. जप्त गाड्यांची विल्हेवाट लावण्याचे उच्च न्यायालयाचे मुंबई वाहतूक पोलिसांना आदेश. त्यानंतर आरटीओनंही धुळखात पडलेल्या वाहनांचा ई-लिलाव करण्याच्या प्रक्रियेला गती दिली. 11वीच्या 20,92,000 जागांसाठी सोमवारपासून अर्ज नोंदणी प्रक्रिया होणार आहे. राज्यातील 9,373 कनिष्ठ महाविद्यालयांमधील नोंदणी करता येणार आहे. यंदा पहिल्यांदा संपूर्ण राज्यात 11वीसाठी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया असेल. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या बैठकांवर अमरावती जिल्ह्यातील तहसीलदारांचा बहिष्कार. विलंबित जन्म प्रमाणपत्र रद्द करण्यात आली तरीही सोमय्या हे वारंवार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणी करत असल्यानं निर्णय. वाल्मिक कराडला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा बडतर्फ पोलीस अधिकारी रणजित कासलेंचा दावा. कासलेकडून व्हिडिओ शेअर करत हा आरोप. पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या बदलीला स्थगिती म्हणजे फडणवीसांना चपराक. जिल्ह्यातील अवैध धंदे पुन्हा सुरू व्हावेत म्हणून पानसरेंची बदली केली का? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा देवेंद्र फडणवीसांना सवाल. वक्फ सुधार कायद्याविरोधात नांदेडमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाची मोठी निषेध सभा. यावेळी नवीन कायदा मुस्लिम समाजाच्या धार्मिक हक्कांवर आणि वक्फ संस्थांच्या स्वातंत्र्यावर आघात असल्यानं कायदा रद्द करण्याची मागणी. मालेगावात एका व्यक्तीवर गोळीबाराचा प्रयत्न करण्यात आला. मालेगाव धाबा परिसरातील ही घटना आहे. गोळीबाराचं कारण अद्याप अस्पष्ट आहे आणि संशयित ताब्यात घेण्यात आले. राज्यातल्या सर्व धरणातील पाणीसाठा अवघ्या 28.10% आलाय. वीज निर्मितीचं प्रमुख केंद्र असलेल्या कोयना धरणातील पाणीसाठा तर फक्त 19.36% आहे. त्यामुळे पाऊस लांबला तर वीज निर्मितीचं संकट निर्माण होऊ शकतं. सोलापुरात एका 8 वर्षीय मुलीचा मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळला होता. स्वतःच्या आईसोबत असलेल्या अनैतिक संबंधांची वाच्यता होऊ नये यासाठी मुलीच्या बापानंच हत्या केल्याचं तपासात उघड झालंय. मंद्रुप पोलिसांकडून आरोपीला अटक. भंडाऱ्याच्या भिलेवाडा खडकी मार्गावर वाळू वाहतूक करणाऱ्या टिप्परनं अचानक पेट घेतला. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठी दुर्घटना टळली. भारतीय आयुर्विमा महामंडळाचा नवा विश्वविक्रम. एकाच दिवसात 5,88,107 नव्या पॉलिसीज. गिनीज वर्ल्डनं केली विक्रमाची नोंद. 20 जानेवारी रोजी 5,88,107 नव्या पॉलिसीज. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ॲपल पाठोपाठ सॅमसंग या मोबाईल कंपनीला देखील भारतासह इतर देशांमध्ये उत्पादन करू नये असं बजावलंय. इतर देशांमध्ये उत्पादन केल्यास थेट 25% कर लावला जाईल असा इशारा त्यांनी दिलाय. IPL 2025 स्पर्धेतील 66वा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये पार पडला. ट्रिस्टन स्टब्स आणि समीर रिझवीनं मिळून दिल्लीला विजय मिळवून दिला. आज IPLमध्ये KKR विरुद्ध सनरायझर्स हैदराबादमध्ये सामना होणार आहे. विजयाने हा हंगामाचा शेवट करण्याचा KKRचा प्रयत्न असेल. मलेशिया मास्टर्स सुपर 500 बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय शटलर किदांबी श्रीकांतची आज चीनच्या ली शी फेंगशी लढत होणार आहे. 2019च्या इंडिया ओपनमध्ये उपविजेतेपद पटकावल्यानंतर श्रीकांतचा हा पहिलाच BWF वर्ल्ड टूर फायनल. 25 वर्षीय भारतीय रेसर कुश मैनीनं इतिहास रचलाय. 24 मे रोजी त्यानं उत्कृष्ट कामगिरी केली आणि मोनाको ग्रांप्रीमध्ये F2 स्प्रिंट शर्यत जिंकली. ही शर्यत जिंकणारा तो पहिलाच भारतीय. पूर्व चीनच्या झेजियांग प्रांतात रोबोट्समध्ये बॉक्सिंगची लढत लावण्यात आली. रोबोट्स एकमेकांशी लढताना दिसले. चीन आणि कंबोडियाच्या सैनिकांचा संयुक्त लष्करी सराव. लष्करी सरावाचं नाव गोल्डन ड्रॅगन 2025. दहशतवादाविरोधी कारवाया आणि क्षेत्रीय रणनीतींवर लक्ष केंद्रित. मध्य प्रदेशातील पन्ना व्याघ्र प्रकल्पात उष्णतेनं त्रस्त वाघिणीचा तलावात तहान भागवण्याचा व्हिडिओ व्हायरल. वाघिणीसोबत 2 बछडे देखील दिसले. अभिनेत्री तमन्ना भाटियाची म्हैसूर सँडल साबणाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून कर्नाटक सरकारकडून नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र कर्नाटकात तमन्नाला विरोध होतोय. हिंदी अभिनेत्रींऐवजी एखाद्या कानडी अभिनेत्रीची निवड का केली नाही, नागरिकांचा सवाल. उद्योगपती मुकेश अंबानी, आकाश अंबानी आणि सून श्लोकासह द्वारकाधीश मंदिरात विधिवत पूजा करत त्यांनी आरती केली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.